तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 मे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 मे 2026 रोजी करंट अफेअर्स या संबंधित काही महत्त्वाचे चालू घडामोडींवर प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI साठी समर्पित कॅबिनेट पोर्टल फोलिओ तयार करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, केरळ. तर AIला एक स्वतंत्र जबाबदारी म्हणून समाविष्ट करणे हे त्याला व्यापक IT विभागाच्या अंतर्गत गटबद्ध करण्याच्या पद्धतीने झालेले बदल दर्शवते. केरळने समर्पित AI धोरणाची योजना जाहीर केली असून आपल्या औद्योगिक धोरणात AIला प्राधान्य क्षेत्र म्हणून मान्यता दिली. हे अतिशय महत्त्वाचे आहे की केरळला हा प्रश्न येऊ शकतो, कारण की सध्या AI टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स होत चाललेली आहे. तर प्रश्न क्रमांक 2. DRDOने UAV प्रक्षेपित अचूक मार्गदर्शक क्षेपणास्त्र ULP-GM-V3च्या अंतिम विकास चाचण्या कोठे पूर्ण केल्या? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, कुर्नूल, आंध्र प्रदेश येथे. तर ULP-GM-V3 ही एक स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली असून तिच्या पल्ल्या सुमारे 10 किलोमीटर आणि दिवस व रात्रीच्या कारवायांसाठी त्यात हाय डेफिनेशन ड्युअल चॅनल सीकर आहे. यात मॉड्युलर वॉर्ड हेड्स वाहून नेले जातात. तर तुम्हाला विचारू शकतात की याच्यात काय वाहून नेलं जातं? तर मॉड्युलर वॉरहेड्स याची हवेतून जमिनीवर तसेच हवेतून हवेत मारा करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताची पहिली एकात्मिक CCUS क्षेत्रीय प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, IIT बॉम्बे येथे. तर CCUS कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज कार्य आहे. ही प्रयोगशाळा हवेतून आणि औद्योगिक उत्सर्जनामधून कार्बन गोळा करून त्याचा पुनर्वापर करणे आणि तो भूगर्भात कायमस्वरूपी साठवणे या तंत्रज्ञानावर काम करते. उद्दिष्ट आहे की हा प्रकल्प भारताच्या पंचामृत हवामान उद्दिष्टांना आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्यासाठी देहाला गती मिळेल. तर महत्त्वाचं आहे हे पंचामृत इथे 2070 पर्यंत नेट झिरो याचं उद्दिष्ट विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 4. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, भारत येथे. तर आपण काही महत्त्वाच्या पॅरिसच्या याच्या पहिल्या आणि याच्या नंतरच्या कुठे आयोजित होणार आहे ते बघूयात. तर 2025मध्ये पॅरिस येथे, 2026मध्ये भारतात, 2027मध्ये जिनिव्हा येथे आणि 2028मध्ये UAE येथे. काही महत्त्वाचे आता बघूयात. GAU टेक 2026 पुणे येथे आयोजित होणार आहे. कलर वेगळा पाहिजे, थोडा वेगळा घेऊयात. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्स येथे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्ली येथे. COP31ची परिषद तुर्की येथे. 2026 ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्ली येथे. 9वी हिंद सागर परिषद 2026 मॉरिशियस. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्ली येथे. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्ली येथे. 48वी आशियान शिखर परिषद 2026 फिलिपाईन्स येथे. आता प्रश्न क्रमांक 5 बघूयात. प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव कोठे आयोजित केला जात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, उमरोई, मेघालय येथे. तर प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 20 मे 2026 रोजी मेघालयात सुरू झाला. त्यात 13 देशांच्या सशस्त्र दलांच्या जवानांचा सहभाग होता. तर असे विचारू शकतात की त्यात किती देशांचा सहभाग होता? तर 13 देशांचा. आणि भारत प्रगती 2026मध्ये 12 भागीदारी राष्ट्रांचे यजमानपद भूषवत आहे. तर सहभागी देशांचे जे नाव आहेत ते बघूयात. भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव,
सॉरी, रेकॉर्डिंग करताना हे झालं. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूयात. दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 20 मे या दिवशी. तर मोजमापाचे शास्त्र आणि दैनंदिन जीवनात तसेच विज्ञानात त्यांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्दिष्ट आहे की उद्योग, विज्ञान आणि व्यापार आणि धोरण निर्मितीमध्ये अचूक मोजमापांचे महत्त्व अधोरेखित करणे. याचं जे मेट्रोलॉजी बिल्डिंग ट्रस्ट इन पॉलिसी मेकिंग हा स्लोगन बनलेला आहे. प्रश्न क्रमांक, आता हे काही महत्त्वाच्या मेच्या म्हणजे मे महिन्याची काही विशेष तारखा आहेत, एकदा नीट बघून घ्या, महत्त्वाच्या ठरतील. प्रश्न क्रमांक 7, हिंद केसरी स्पर्धा 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सातारा येथे. तर हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 संस्करण 52वे, कालावधी आहे 14 मे ते 17 मे 2026, ठिकाण आहे सातारा, स्टेडियम आहे छत्रपती शाहू महाराज. पुरुष हिंद केसरी याची विजय आहे महेश गायकवाड, सोलापूर इकडचे आहेत. महिला हिंद केसरी या काजल डोजक, हरियाणा इकडच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8, मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व मान्यताप्राप्त मद्राशांमधील सकाळच्या संमेलनादरम्यान वंदे मातरम गायन अनिवार्य केले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पश्चिम बंगाल येथे. तर हा निर्देश मद्रासा संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय मॉडेल मद्रासे, शासकीय अनुदानित मद्रासे आणि विना अनुदानित मद्राशांना लागू होतो. पश्चिम बंगालचा विजयावर तुम्हाला नक्कीच म्हणजे जे CM आत्ताचे बनलेले आहे सुवेंद्रू यांच्याबद्दल नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते किती वर्षानंतर, आणि BJP या संघटनेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने NADA कोणत्या 2 धावपटूंवर प्रत्येकी 3 वर्षांची बंदी घातली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, वरील दोन्ही, म्हणजेच की अंकित आणि जयेश पाटील या दोघांच्याही डोप चाचणीत मेल्डोनियम हा प्रतिबंधित पदार्थ आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10, भारत आणि कोणत्या देशाने नवी दिल्लीमध्ये इनोव्हेटिव्ह इंडिया नावाचे एक नवोन्मेष आणि प्रतिभा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, इटली येथे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या IAS अधिकाऱ्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, NSK उमेश. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 मे 2026 रोजी जे काही करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, चालू घडामोडी 23 मे 2026 याचे महत्त्वाचे असे मी सगळेच क्वेश्चन घेतलेले नाही आहे. जे एक्झामच्या पर्पजनी योग्य ठरतील आणि उपयुक्त ठरतील अशा मी नोट्स काढून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यामुळेच सांगत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये करंट अफेअर्स हा विषय असतो म्हणजे असतो, आणि जर आपण त्याचा स्कोर केला तर आपल्याला मेरिट खूप चांगली लागू शकते. त्यामुळे सांगते, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.